नाशिक विधान परिषदेतील बंडखोर गोकुळ गीतेंची मनधरणी सुरूच। गोकुळ गीते आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेणार भेट। शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना पाठिंबा न देण्यावरती गीते ठाम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावरती। आज एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहणार, तर उद्या नीती आयोगाच्या बैठकीला लावणार हजेरी। विधान परिषद निवडणूक रणनीतीसाठी शिवसेनेची बैठक। शिंदेंच्या नंदनवन निवासस्थानी आज मंथन। नाशिक विधान परिषदेच्या वादावरही चर्चेची शक्यता। भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री व्हावेत। मंत्री उदय सामंतांकडून इच्छा व्यक्त, तर पालकमंत्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तटकरे यांचं वक्तव्य। शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 27वा वर्धापन दिन मुंबईमध्ये साजरा होणार। षण्मुखानंद सभागृहात शरद पवार करणार मार्गदर्शन। आज नरेंद्र मोदी बनले भारताचे सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणारे पंतप्रधान। मोदींच्या 3ऱ्या कार्यकाळाला सुद्धा 2 वर्ष पूर्ण। मोदींच्या काळात रुपया 100 पार करण्याच्या मार्गावरती। पाकिस्तान युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करत आहे। भारत कुठेच नाही, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल। लातूरमधील घटनेची मुख्यमंत्री फडणवीसांकडून दखल। त्या शेतकऱ्याला फडणवीसांनी गोशाळेतून बैल उपलब्ध करून दिला। बैल नसल्यानं शेतकऱ्यानं नाईलाजास्तव पत्नीलाच नांगराला झुंपलं होतं। सातारा झेडपीतील त्या नाट्याचा वचपा काढण्यासाठीची हीच वेळ। आमदार जयंत पाटलांचं कार्यकर्त्यांना आवाहन। राज्यात मान्सूनचा वेग मंदावला। पावसासाठी पुढचे 4 ते 5 दिवस वाट पाहावी लागणार। पाणी टंचाईसह बळीराजाची चिंता वाढली। मुंबईतील टँकर असोसिएशनचा संप अखेर मागे। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर मागण्यांवर तोडगा। आजपासून वॉटर टँकर मुंबईकरांच्या सेवेसाठी हजर। नसरापूरमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात। मंगळवारी 10 साक्षीदारांची साक्ष्याची नोंद। आतापर्यंत सरकारी पक्षाकडून 48 साक्षीदारांची साक्ष पूर्ण। पालघरच्या डहाणूतील कथित लव जिहाद प्रकरण तापलं। सकल हिंदू समाजाकडून आज डहाणू बंदची हाक, तर आमदार चित्रा वाघ डहाणूमध्ये लावणार हजेरी। लाडकी बहीण योजनेमध्ये संभाजीनगरमधील 74,000 महिला अपात्र। सखोल पडताळणी केल्यानंतर 74,000 महिला बाद। जिल्ह्यातील लाभार्थी महिलांची संख्या 5,25,000वर। वाढत्या उष्णतेमुळे विदर्भातील शाळा 23 जून पासून सुरू होणार। शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय, तर राज्यातील उर्वरित भागातील शाळा भरणार 15 जून पासून। मोहम्मद सिराज आयर्लंड इंग्लंड T20 मालिकेतून बाहेर। प्रसिद्ध कृष्णा खेळणार सिराजच्या जागी। ममता बॅनर्जींनी घेतली सोनिया गांधींची भेट। आमदारांपाठोपाठ खासदारांच्या बंडखोरीमुळे ममता हातवल। ममता बॅनर्जी सोनिया गांधींमध्ये तासभर चर्चा झाल्याची माहिती।